सर तुम्ही ह्या वेळेला कृषिकमध्ये आला आहे. कृषिकचं मेन अट्रॅक्शन आहे यावर्षी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे फ्युचर फार्म. म्हणजे शेतकरी फ्युचरमध्ये कशी शेती करू शकतो आणि ती कशी इफेक्टिव्ह असेल यासाठीचं ह्या वर्षीचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. तर सर हा पूर्ण प्लॉट जो आहे हा कवर केला आहे सगळा पहिल्यांदा सॅटेलाईटने. म्हणजे आपण ह्या फार्मचे कॉर्डिनेट्सवरती सॅटेलाईटला पाठवले आणि नो मॅन टच नावाची कन्सेप्ट आहे. म्हणजे माणसाच्या कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय हा पूर्ण कॉर्डिनेट्समधली सॉईल पहिली टेस्ट केली. म्हणजे सॅटेलाईट थ्रू आपण इथला सॉईलचा pH, सॉईलमध्ये कुठले न्यूट्रिएंट्स आहेत, कुठले घटक आहेत हे सगळं आपण कॅल्क्युलेट केलं आणि सॅटेलाईट थ्रूच म्हणजे आपल्याला AIनेच सजेस्ट केले की तर आपण कुठले कुठले क्रॉप रेकमेंड केलेत आणि त्यांच्या कुठल्या व्हरायटीज लावायच्या, त्या किती डिस्टन्सनी लावायच्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला AIनेच सर सजेस्ट केल्या. म्हणजे हे क्रॉप आहे ना, इथं आपण 4 व्हरायटी लावल्यात स्ट्रॉबेरीच्या, ब्युटी, ब्रिलियन्स, इल्याना इसेन्स आणि स्वीट सेन्सेशन. ह्या 4ही व्हरायटी आपल्याला AIने सजेस्ट केल्यात. त्याला कधी इरिगेशन द्यायचं, कधी फर्टिगेशन द्यायचं, कुठला स्प्रे घ्यायचा, कधी घ्यायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे कम्प्युटरने सांगितल्यात. कोणताही ह्युमन इंटरफेरन्स, यात 0% ह्युमन इंटरफेरन्स आहे. आणि सर त्याच्यानंतर आपल्या सॅटेलाईटची माहिती अजून इफेक्टिव्ह व्हावी यासाठी आपण हे वेदर स्टेशन आपण इथं इस्टॅब्लिश केलं आहे. तर या वेदर स्टेशनमध्ये 11 सेन्सर्स आहेत. त्यातले 8 हवेमध्ये आहेत आणि 3 मातीमध्ये आहेत. तर ह्याचा उपयोग असा आहे सर की समजा आता ह्या स्ट्रॉबेरी क्रॉप आहे, ह्याला करपा म्हणजे ब्लाईट म्हणून एक डिसीज येतो. तर तो ब्लाईट डिसीज असा आहे की समजा हवेमध्ये आर्द्रता वाढते आणि समजा सकाळी भरपूर टेम्परेचर आणि संध्याकाळी अचानक टेम्परेचर लो होतं आहे, तर तो ब्लाईट डिसीज म्हणजे करपा रोग आपल्या क्रॉपवरती येऊ शकतो. तर सर एक लीफ वेटनेस म्हणून सिस्टीम आहे. म्हणजे आपण काय करतो, शेतकरी एका वेळेला एकच पॅरामीटर शेतीचा रानात जाऊन बघतो. म्हणजे त्याला दिसतं की बाबा झाड करपतंय म्हणजे त्याला पाण्याची गरज आहे. पण हे सिस्टीम आहे ते पूर्ण सगळे लक्स म्हणजे सनलाईट, वेदर, विंड सगळ्या गोष्टी एकसाथ कॅल्क्युलेट करतं आणि त्याद्वारे आपल्याला माहिती मिळते. म्हणजे समजा सर करपा येणार रोग आहे, तर आपल्याला फक्त आपण झाड बघतो आणि अचानक आपल्याला दिसतं की अरे करपा आला आहे. पण हे सिस्टीम काय करतं, 8-10 दिवस अगोदरच त्याला जाणून बसतं की अरे करपायासारखं वातावरण तयार होतं आहे. मग त्याच्यावरती उपाययोजना पण आपल्याला ते स्वतः सिस्टीमच सजेस्ट करतं. मग करपायच्या अगोदरच जर आपण त्यावरती फवारणी घेतो तर आपल्याला क्वालिटी पण चांगली मिळते, आपल्याला इल्ड पण चांगलं मिळतं आहे आणि त्याच्याबरोबर आपला खर्च जो वाचणार आहे जास्त फवारणी घ्यायचा तो पण रिड्यूस होतो आहे. म्हणजे इतक्या इफेक्टिव्हली आपण जर हे काम करू शकतो आहे ते AIच्या मदतीनं करू शकतो आहे. आणि त्यामुळं आपल्याला असं वाटतं की शेतकऱ्यांनी AIमध्ये आता उतरावं. सर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे शुगर केन सगळ्यात जास्त प्रमाणावरती येतं आणि हा सगळ्यात मोठा प्रयोग आपण शुगर केनवरती KVK आणि ह्यावरती 3 कंपन्या सर आम्हाला स्पॉन्सर करतात. मायक्रोसॉफ्ट, KVK बारामती, त्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲग्री पायलट अशा कंपन्यांद्वारे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हे शुगर केनमध्ये एस्टॅब्लिश करतो आहे. तर शुगर केन आणि कारखान्यांचा आपण टायअप करतो आहे. तर सर 1000 शेतकरी आपण निवडले. तर सर सॅटेलाईट इतकं इफेक्टिव्ह असतं म्हणजे तिथं तुम्ही बघाल उपग्रहाच्या मदतीने हायग्रोस्कोपिकल इमेजिंग म्हणजे आपल्या फील्डचं तिथं सर ते रेड कलरचं सर म्हणजे आपल्या फील्डमधले मायन्यूट डिटेल्स आपल्याला इतक्या इफेक्टिव्हली कळून जातात. म्हणजे सर ते सॅटेलाईट आपल्या क्रॉपमध्ये आपल्याला जे कळणार नाही ना त्या गोष्टी इतक्या इफेक्टिव्हली रन करतं. शुगर केन फील्डमध्ये असताना कारखान्याला कळून जाणार की कुठलं शुगर केन कुठल्या फील्डमधलं हार्वेस्टिंगला आलं आहे आणि त्यामध्ये ब्रिक्स काउंट म्हणजे किती शुगर आहे म्हणजे ज्यावरून शेतकऱ्याचा दर ठरतो तो ऊस रानात असतानाच त्या शेतकऱ्याला त्याचा दर ठरू शकतो त्या ऊसाचा आणि तो हार्वेस्टिंगला टोळी तिथपर्यंत पोहोचू शकते. इथपर्यंत इफेक्टिव्हली आपण AIचा उपयोग करू शकतो आणि याद्वारे शेती केली तर नक्कीच ते शेतकऱ्याला इफेक्टिव्ह ठरेल आणि हेच फ्युचर आहे कदाचित शेतीचं. याचा खर्च काय आणि सर हे आहे सर जर सॅटेलाईटची सिस्टीम झाली तर खूप मिनिमल कॉस्टमध्ये म्हणजे जर आम्हाला सांगितल्याप्रमाणे कदाचित 10 रुपयापासून ते 50 रुपये एकरी इतका मिनिमल कॉस्ट एका शेतकऱ्याला पडू शकतो. म्हणजे शेतकऱ्याला कुठलाच निर्णय घ्यायचा नाही आहे. त्याच्या मोबाईलवरती माहिती पडणार की तू आज फवारणी कर, तू आज पेरणी कर, तू आज हे क्रॉप लाव, ह्या व्हरायटीचं लाव. शेतकऱ्याने ते जरी रेकमेंड केलं इतकंच काय तर सर मार्केटिंग म्हणजे कुठं तू शेतीचा माल विक तुला बेस्ट प्राईस मिळेल इथपर्यंत पण माहिती आपल्याला AI देणार आहे. आणि सर हे डेमॉन्स्ट्रेशन झालं तर फायलो कंपनीचं आहे. तर त्याचं कॉस्ट आहे 50,000 रुपये आणि ते 1.5 किलोमीटर म्हणजे सरासरी 10 एकर एवढा एरिया कव्हर करतं आणि 10 एकर म्हणजे समजा तुम्ही 5 शेतकऱ्यांमध्ये 10 शेतकऱ्यांमध्ये घेतात तर 5,000 किंवा 10,000 इतका खर्च एका शेतकऱ्याला पडू शकतो आणि तो खूप मिनिमल आहे. जर एक शेतकरी इफेक्टिव्हली त्याचा वर्क हँडल करू शकतो कारण पेस्टिसाईडचा एक्सेसिव्ह वापर करण्यापेक्षा जर हे एस्टॅब्लिश आपण करतो आपल्या रानामध्ये तर ते खरंच चांगली गोष्ट आहे. त्याची व्हॅलिडिटी किती सर व्हॅलिडिटी म्हणजे ते लाईफ टाईम आहे. प्रत्येक क्रॉपसाठी आपण यूज करू शकतो. कुठलाही क्रॉप कुठलाही फक्त एक कंडिशन आहे की सॉईल तुमची सेम पाहिजे आणि ते लागवड म्हणजे एका पिकाची जर एका एरियामध्ये आपण ते एस्टॅब्लिश करतो तर ती लागवड एका दिवसाची पाहिजे. मग तुम्ही इफेक्टिव्ह यूज करू शकता. आता वेगवेगळ्या लागवडीसाठी ते काम करणार एकच मशीन जसं 1.5 किलोमीटरमध्ये तर त्याच्यामध्ये वेगवेगळं असणार पिकं वेगळी असली तर ते आपल्याला फक्त वरचे पॅरामीटर जे तुम्हाला म्हणलं ना 8 पॅरामीटर वरती आहेत
ते कॉमनच राहणार आहेत, कारण 1.5 किलोमीटरच्या एरियामध्ये त्या वातावरणात फरक सेमच असेल. पण जे सॉईलमधले क्रॉपचं कसं खाणं पिणं त्याचं औषध हा ना फवारणी सर, वेगळी वेगळी मग तुम्ही तेच आपल्याला रेकमेंड करायचं बाबा वरचे पॅरामीटर सेम राहतील, पण जे खालचे 3 आहेत ते तुमच्या क्रॉपनुसार किंवा सॉईलनुसार चेंज करू आपण, आणि त्यानुसार आपल्याला 3 म्हणजे आता समजा 3 क्रॉप लावले तर 3 वेगवेगळे डाटा येणार आपल्याला. 3 त्याच्यामध्ये आहे तसं सिस्टम हा. 5 जरी क्रॉप असले 5 क्रॉप सर्व प्रकारचे देऊ शकतो. हा सर्व प्रकारचे क्रॉप. पण तुम्ही तुमचं जेवढा एरिया समजा एकाच जागेवरती तुमचं 10 एकर आहे आणि 10 एकर 10 प्रकारची फळं आहेत, तर तुम्हाला 10 प्रकारची माहिती तुम्हाला भेटणार की ह्या फील्डमध्ये तू हे फवारणी कर, ह्या फील्डमध्ये इरिगेशन कर आणि ह्या फील्डमध्ये हे कर, असं येऊ शकतं. डेमो सक्सेस आहे पूर्ण हा बऱ्यापैकी सर. लय जबरदस्त सिस्टम आहे राव. हां सर. सर याचा एक छोटा पार्ट पण आहे सर, याला निरो सेन्सर म्हणते सर. हे कायरो सेन्सर आहे आणि ते निरो सेन्सर आहे सर. तर निरो सेन्सरचा उपयोग असा आहे सर की जर सॉईल जर चेंज जर झाली, आपण बघतो सर की थोड्या थोड्या अंतरावर सॉईल चेंज होते सर, तर 1.5 किलोमीटरमध्ये सॉईल चेंज होऊ शकते सर. त्यासाठी सर आपण निरो सेन्सर तयार केलेलं आहे सर. ते सेन्सर काय करतं सर, जी सॉईलची माहिती सर ती घेतं सर. वातावरण तर सेमच असेल आपलं पूर्ण, जर वातावरण 1.5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये वातावरण हे सेमच असेल, हवेचं तापमान म्हणा किंवा आर्द्रता म्हणा हे सेमच असेल, चेंज कशात येईल मातीमध्ये सर. त्यासाठी आपण निरो सेन्सर तयार केलेलं आहे सर. सर ते सेन्सर आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये लावलेलं आहे. हे कायरो सेन्सर आहे आणि तिकडे निरो सेन्सर आहे. म्हणजे पाण्याचा जो बदल होत जातो pH मध्ये वगैरे त्याच्यासुद्धा आपल्याला दर्शवलं, कारण की वर्षात 3